आणि यानंतरची बातमी आहे 4 राज्यांमधल्या निवडणुकांसंदर्भातली। देशामध्ये सध्या 5 राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत। यापैकी 3 राज्यांमध्ये आज मतदान पार पडलं। आसाम, केरळ आणि पुदुचेरी इथं आज मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये सर्वाधिक म्हणजे 87% मतदान झाले ते पुदुचेरीमध्ये, तर आसाममध्ये 5 वाजेपर्यंत 84% मतदान झालं। केरळमध्ये 75% मतदान झालं। या 5 राज्यांपैकी सर्वाधिक चर्चा आहे ती पश्चिम बंगाल आणि आसामची। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या समोर भाजपनं तगडं आव्हान उभं केलंय, पण ममता बॅनर्जी सुद्धा शड्डू ठोकून उभ्या आहेत। त्या 15 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहेत। प्रशासनावर चांगली पकड आहे। ग्रामीण महिला मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत। मोदी शहांच्या जोडगोळीचा त्या 12 वर्षांपासून सामना करतात। दुसरीकडे आसाममध्ये मात्र भाजपची हवा आहे असं बोललं जाते। लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांचं काम बोलतं असं तिथे लोक म्हणतात। पायाभूत सुविधा असोत, बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावणं असो, हिमंता अनेक आघाड्यांवर सातत्यानं प्रयत्नशील आहेत। त्यामुळे जनता सलग दुसऱ्यांदा त्यांना संधी देईल असा अंदाज अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात। तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल तर पश्चिम बंगालमध्ये 29 एप्रिलला मतदान होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे यावर एक नजर टाकूयात। पश्चिम बंगालमध्ये काय होणार? ममता बॅनर्जींना सत्तेमधून बाहेर करणं हे पश्चिम बंगालमध्ये सोपं नाहीये। कल्याणकारी योजनांच्या सहाय्यानं ममतांची गेल्या 15 वर्षात सत्तेवर मजबूत पकड आहे। भाजपकडे ममतांच्या बरोबरीचा चेहरा नाही हा भाजपसाठी खूप मोठा अडथळा आहे। गेल्या निवडणुकीत भाजपनं ममतांचा डावा हात शुभेंदू अधिकारी यांना फोडलं, पण काही उपयोग झाला नाही। बहुमताचा आकडा 147 आहे। 2021च्या निवडणुकीत भाजपला 77 जागा मिळाल्या होत्या। बंगालमध्ये डावे पक्ष संपल्यात जमा आहेत, त्यामुळे मुख्य सामना भाजप आणि तृणमूल यांच्यामध्येच आहे। बंगालमध्ये मुस्लिमांचं प्रमाण जवळपास 35% आहे, ज्यातले बहुतांश मतदान हे तृणमूलला करतात। 294 पैकी 60 ते 70 मतदारसंघ असे आहेत की जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत। राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं कसं विश्लेषण केलं बघूया। देशात महत्त्वाच्या गणल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडू राज्यात निवडणुकीचं वातावरण सुरू आहे। विधानसभेच्या निवडणुका त्या क्षेत्रामध्ये, त्या राज्यांमध्ये सुरू आहेत। आसाममध्ये आजच मतदान पार पडलं। या एकूणच तिन्ही राज्यांच्या मतदानामध्ये निवडणुकीच्या वातावरणात भारतीय जनता पक्षाने विशेष करून या निवडणुका प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस अतिशय जोरकसपणे निवडणुकीला सामोरे जात आहे आणि भाजपने ममता बॅनर्जींना तितक्याच जोरात आव्हान उभं केलेलं आहे। त्या राज्यामध्ये ग्रामीण महिलांची खूप चांगली पकड ममता बॅनर्जींकडे आहे। विविध कल्याणकारी योजना त्या पक्षाने आता सत्तेमध्ये असताना राबवलेल्या आहेत। याशिवाय केंद्र सरकारकडून मिळायचा निधी यामध्ये सातत्याने दुजाभाव होत असल्यामुळे तृणमूल काँग्रेसने हे प्रकरण सातत्याने राज्यातल्या जनतेमध्ये लावून धरलं होतं। याचे परिणाम या निवडणुकीमध्ये दिसतील असं एकूणच सांगितलं जातं। पण त्याशिवाय सर्वात आक्षेपार्ह बाब ही होती की राज्यातल्या जवळपास 91 लाख मतदारांची नावं निवडणूक आयोगाने ही दुबार आले हे निमित्त करून दूर केलेली असल्यामुळे त्याचा फटका ममता बॅनर्जींना बसण्याची शक्यता सांगितली जाते। पण एकूणच परिस्थिती लक्षात घेता लोकांमध्ये अवेअरनेस आहे। पश्चिम बंगालमधल्या मतदारांमध्ये या संदर्भात एक चळवळच निर्माण झालेली आहे। त्याचा परिणाम निवडणुकीवर दिसेल। या सगळ्या परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जी यांनी
भारतीय जनता पक्षाचं आव्हान पेलण्याचं अगदी ठासून ठरवलेलं दिसतंय. निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जवळपास 100चा पल्ला गाठेल असं चित्र तिथले विश्लेषक सांगतात. पण ममता बॅनर्जी यांच्याकडे 180 पर्यंत आमदार निवडून येतील असा होरा या तज्ञांचा आहे. पण एकूणच पश्चिम बंगालची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या आतापर्यंत तिथल्या मुवमेंटच्या माध्यमातून पाहिली तर अतिशय प्रतिष्ठेची बनलेली आहे. केंद्रातल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी ती प्रतिष्ठा अतिशय तावून सुलाखून दाखवली जाते. आणि आसाममध्ये कुणाचं पारडं जड वाटते त्यावरही एक नजर टाकूयात. आसाममध्ये पुन्हा एकदा हिमंता बिस्वा शर्मा हे सत्तेमध्ये येणार का? 2021 पासून ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. आसामचा विकास पुरुष अशी त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे. जनतेमध्ये त्यांना मामा म्हणून ओळखलं जातं. गेल्या 5 वर्षात आसामच्या जीडीपी मध्ये 45% वाढ झाली आहे. टाटा सेमीकंडक्टर्सचा 27,000 कोटींचा प्लांट हा आसामच्या जगीरोड परिसरामध्ये उभा राहतोय. ब्रह्मपुत्र नदीवर अनेक पूल उभारल्यामुळे वाहतुकीतले अनेक अडथळे दूर झालेले आहेत, जी या सरकारसाठी जमेची बाजू आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये लाचखोरी संपवणं, 1.5 लाख सरकारी नोकऱ्या पारदर्शक प्रक्रियेतून उपलब्ध करून देणं ही हिमंता बिस्वा शर्मा यांच्याकडनं निवडणुकीतली महत्त्वाची घोषणा आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात आलेली आहेत, त्यामुळे आरोग्य सेवेत मोठी सुधारणा केल्याचा दावा सरकारच्या वतीनं केला जातोय. स्थानिकांच्या हक्क संरक्षणासाठी प्रचंड संघर्ष करणारा, बांगलादेशी घुसखोरांविरोधात अतिशय कठोर भूमिका घेणारा अशी आपली प्रतिमा हिमंता बिस्वा शर्मा यांनी आसाममध्ये तयार केली आहे. योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे कट्टर हिंदुत्ववादी अशी ही त्यांची प्रतिमा अनेकांच्या मनामध्ये त्यांनी तयार केली आहे. आसाममधील काँग्रेस पक्ष हा सध्या ढेपाळलेल्या अवस्थेत आहे. 2021च्या पराभवातून हा पक्ष सावरूच शकलेला नाहीये. आसाम काँग्रेसचा मुख्य चेहरा आहे गौरव गोगोई. ते हिमंतान एवढे लोकप्रिय नाहीये. आता आसाम बद्दल सुद्धा प्रवीण पुरोहित यांनी काय विश्लेषण केले बघूयात. काँग्रेस पक्षाने अतिशय तिखट असा प्रचार केला. स्वतः राहुल गांधी हे तिथे होते. त्यांनी त्यांच्या सभाही खूप मोठ्या गर्दीच्या झाल्या. परंतु हेमंत बिस्वा शर्मा यांची लोकप्रियता आणि त्यांच्याविषयी तिथे जनमानसामध्ये असलेली एक प्रतिक्रिया लक्षात घेता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पुन्हा संधी मिळेल असं एकूणच चित्र आहे. आजच्या मतदानामध्ये तिथल्या लोकांनी किंवा त्या लोकांची एक मानसिकता पाहण्याचा प्रयत्न केला असता की जवळपास 64 जागांवर भारतीय जनता पक्ष सरसी मिळवेल असं एकूणच चित्र आहे. त्या दृष्टीने काँग्रेसला अपेक्षित असलेलं यश तिथे मिळालं तर राहुल गांधी यांच्या प्रयत्नांचं ते यश समजलं जाईल. एकूणच ईव्हीएमच्या संदर्भात असलेली तक्रार, व्हीव्हीपॅटची पडताळणी व्हावी यासाठी विरोधकांनी केलेली मागणी आणि अल्पसंख्याकांची नावं मतदार यादीतून वगळण्याचे परिणामही या निवडणुकीत दिसून येतील. त्याचा फायदा अर्थातच हेमंत बिस्वा शर्मा यांच्या भारतीय जनता पक्षाला मिळेल असं दिसतंय. आणि यानंतर तामिळनाडूमध्ये जाऊयात. तामिळनाडूमध्ये चित्र कसं असू शकतं तेही बघूयात. 2021 पासून करुणानिधींचे सुपुत्र MK स्टॅलिन हे तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रीपदी आहेत. द्रमुक सध्या मजबूत स्थितीमध्ये दिसतंय. अण्णा द्रमुक सध्या कमकुवत दिसते. मोठं नेतृत्व अण्णा द्रमुक या पक्षाकडे ADMKकडे नाहीये. मुख्य कारण म्हणजे जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्यासारखा लोकप्रिय नेता या पक्षामधनं तयार नाही होऊ शकला. अम्मांच्या निधनानंतर तत्कालीन CM पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्यामधले वाद हे उघड झाले. त्यामुळे त्या पक्षावर जनतेचाच फारसा विश्वास बसू शकला नाही. उलट स्टॅलिन यांनी 5 वर्षात अनेक सकारात्मक कामं केली आणि जनतेचा विश्वासही जिंकला.
तामिळनाडूमध्ये आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था उत्तम आहेत. औद्योगिकीकरणामुळे रोजगार ही मोठी समस्या नाहीये. एकंदरीतच स्टॅलिन यांचं पारडं या निवडणुकीमध्ये जड वाटते. बातमीसह जयम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.